नमस्कार सर्वांना। आज आपल्याला बघायचं आहे नवरात्रीचा उपवास कसा करावा, काय खावे किंवा काय खाऊ नये, विधवांनी नवरात्रीतल्या पूजा कराव्या का, घट उगवत जर नसेल तर त्यामागे काही विशिष्ट कारण आहे का, तुमची घट बसवण्याची इच्छा आहे पण काही कारणास्तव जर तुम्हाला बसवता येत नसेल तर काय सेवा करावी किंवा काय उपाय करावा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही सर्व नवरात्रीच्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद देत आहात त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। तर सर्वात आधी नवरात्रीच्या उपवासांबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे। तर नवरात्रीचे उपवास कोणीही करू शकतं। ज्यांचे पहिले वर्ष असेल त्यांना त्याची माहिती नसेल तर तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर ती सुद्धा तुम्हाला माहिती होऊन जाईल। नवरात्रीचा सण स्वच्छतेचा व पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं। नवरात्रीच्या दिवसात नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचं आहे। तसं तर नवरात्रीचा उपवास कोणीही ठेवू शकतं। पुरुष, महिला, विधवा, सौभाग्यवती, गरोदर किंवा मासिक पाळी असेल तरीसुद्धा किंवा सुतक असेल तरीसुद्धा आपण उपवास ठेवू शकतो, असा कुठलाही भेद नाही। फक्त या कालावधीमध्ये आपल्याला पूजा करता येत नाही। नवरात्रीचे व्रत सर्वजण जरी करू शकत असेल तरी पण ज्यांना उपवास ठेवता येत नाही किंवा ताकद नाही किंवा तब्येतीमुळे किंवा आरोग्याच्या तक्रारीमुळे या सगळ्या समस्या जर तुमच्याकडे असतील तर त्यावर सुद्धा काही पर्याय सांगितलेले आहे। तुमची इच्छा आहे पण जर तुम्हाला उपवास ठेवता येत नसेल तर काय पर्याय आहे तर ते आपल्याला बघायचं आहे। नवरात्रीच्या उपवासातला पहिला प्रकार म्हणजे सप्तरात्री व्रत। घटस्थापनेचा पहिला दिवस असतो तो प्रतिपदेचा असतो, त्यामुळे घटस्थापने ते सप्तमी तिथी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपवास करू शकतात, त्याला म्हणतात सप्तरात्री व्रत। तुम्ही हे सप्तरात्री व्रत केले तरी संपूर्ण नवरात्रीचे उपवास केल्याचे फळ तुम्हाला मिळते। ज्यांना पूर्ण व्रत करता येत नाही त्यांनी पंचमीला एक मुक्त व्रत केले तरी चालते। म्हणजेच काय तर या उपवासामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकतात, म्हणजे सकाळी दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडता येईल किंवा मग चतुर्थीला संध्याकाळ होण्यापूर्वी तुम्हाला काहीतरी खाऊन घ्यायचं आहे व पंचमीला उपवास करायचा आहे व तो पंचमीला संध्याकाळी सोडायचा आहे। म्हणजे आपण नेहमी जसा उपवास करतो, जर आपला उपवास असेल दुसऱ्या दिवशी तर आपण आदल्या दिवशी जेवण करतो आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करून आपण संध्याकाळी सोडतो, तर त्याच प्रकारे करायचं आहे, फक्त तो पंचमीला करायचा आहे। त्या पुढचा प्रकार म्हणजे नकलत व्रत। तर हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे, षष्टीला रात्री आपल्याला जेवण करायचं आहे पण काही न मागता आणि पहिल्यांदा जेव्हा तुमच्या ताटामध्ये जेवढं वाढून येईल तेवढंच तुम्हाला अन्न ग्रहण करायचं आहे। म्हणजे जर तुम्ही पुरुष हे व्रत जर करणार असाल तर काही न बोलता काही न मागता जेवढं तुमच्या ताटामध्ये वाढून येईल आणि जे काही असेल तेवढंच तुम्हाला खायचं आहे आणि उपवासाला सुरुवात करायची आहे। जेवण झाल्यानंतर सप्तमीला तुम्हाला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि अष्टमीला हा उपवास सोडायचा आहे। जर महिला हे करत असाल तर महिला स्वतःच वाढून घेत असतात, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही। पण पुरुष जर करणार असेल तर त्यांना जेवढं येईल तेवढंच त्यांना खायचं आहे, परत मागायचं नाही। तर असं हे व्रत असतं। तर त्याचबरोबर सप्तमी, अष्टमी, नवमी असेही व्रत तुम्ही करू शकता। म्हणजे षष्टीला तुम्हाला जेवता येतं, त्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी या तिन्ही दिवस तुम्ही उपवास करायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा। तर हा उपवास मी सुद्धा करत असते। मला 9 दिवस काही शक्य होत नाही, त्याच्यामुळे मी शेवटचे 3 दिवस उपवास करत असते। तर हे व्रत स्त्रिया करू शकतात। तर 9 दिवस जे उपवास करतात त्यांनी जिभेचे चोचले करायचे नाही, साधंसुधं अन्न ग्रहण करायचं आहे
त्याचबरोबर गादीवर झोपायचं नाही, म्हणजे आपल्या सुखसुविधाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला करायच्या नसतात, तर त्यांनी चटाईवर किंवा बेडशीटवर सतरंजीवर झोपायचं असतं, गादीचा वापर करायचा नाही. नवरात्रीचे उपवास घरातील फक्त स्त्रीनेच करावे का? तर असं काही नाही. पूजा जरी एक असली तरी ज्यांची इच्छा असेल तेवढे घरातील व्यक्ती उपवास हे करू शकता. फक्त सप्तमी, अष्टमी, नवमीलाच वेगवेगळ्या पूजा ह्या केल्या जातात. त्या एकच केल्या तरीसुद्धा चालता. म्हणजे तुम्ही जर जावा करत असाल पूर्ण व्रत 9 दिवसाचे, तर मग तुमच्या पूजा वेगवेगळ्या का? तर नाही, तुमची एकच पूजा असेल पण तुम्ही व्रत हे करू शकता. त्याचबरोबर सासू सुना असेल त्या करत असाल तर तुमच्या वेगवेगळ्या पूजा असेल का? तर नाही, तुमची ही एकच पूजा असेल पण तुम्ही व्रत हे करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला एक उदाहरण सांगते. अष्टमीला जर तुम्ही कन्यापूजन जर करत असाल, तर सासू सुना जर करत असाल हे उपवास, तर सासूच्या वेगळ्या 9 मुली आणि सुनेच्या वेगळ्या 9 मुली, तर असं न करता तुम्ही फक्त 9 मुली बोलवून तुम्ही त्यांची पूजाही करू शकतात. तुमची इच्छा, तुम्ही 5, 7, 9 किती तुमच्याकडे मुली तुम्हाला जशा मिळतील तशा तुम्ही 10 वर्षाच्या आतपर्यंतच्या मुलींची कन्यापूजन हे करू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला देवीची जर ओटी भरायची असेल तर सासूने वेगळी भरायची, सुनेने वेगळी भरायची किंवा जावाजावांनी वेगवेगळ्या ओटी भरायच्या का? तर नाही, तुम्ही एकाच घरामध्ये राहता तर एकीने कोणी ओटी भरली तरीसुद्धा चालते, बाकीच्यांनी फक्त हात लावला तरीसुद्धा चालतो. तर नवरात्रीचा उपवासात आपल्याला काय खायचे आहे? तर साबुदाणा भगर हे तर आपण जनरल जे काही उपवास करतो नेहमीचे त्याच्यातसुद्धा आपण हे खात असतो. तर नवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा हे चालतं. त्याचबरोबर जर तुम्हाला साबुदाणा भगरनी जर त्रास होत असेल तर तुम्ही ह्या भाज्यासुद्धा खाऊ शकतात. भेंडी, डांगर, चक्की, जे डांगर ते लाल असतं आणि चक्की थोडीशी पांढरी असते, तर हे सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही भगरीचे धिरडे किंवा साबुदाणा भगर ह्याच्यापासून बनवलेली भाकर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. राजगिऱ्याचे पीठ, शिंगाड्याचे पीठ यांचीसुद्धा भाकरी बनवून तुम्ही खाऊ शकता. किंवा फळे, ताक, दूध, लस्सी, म्हणजेच काय तर कमीत कमी तेलकट पदार्थ तुमच्या पोटात जातील, असे तुमचे आरोग्य चांगले राहतील, अशा प्रकारे आपल्याला अन्न हे ग्रहण करायचं आहे. जर आपण खूप तेलकट खाल्लं, खूप जास्त जर अन्न ग्रहण केलं तर आपलं पूजापाठामध्ये लक्ष लागत नाही, झोप येते. त्यामुळे कमी तेलकट आणि ज्याने आपल्या आरोग्याला काही त्रास होणार नाही असे पदार्थ आपल्याला सेवन हे या 9 दिवसात करायचे आहे. त्याचबरोबर जर आपण उपाशी जरी राहिलो तरीसुद्धा आपलं सगळं लक्ष पोटाकडे असतं, त्याच्यामुळे काहीतरी खा, आपली तब्येत बिघडेल असं काही करू नका. त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही उपास कराल तेव्हा तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या वागण्यात क्षमाशीलता असली पाहिजे, त्याचबरोबर उत्साह असला पाहिजे. नवरात्रीच्या दिवसात काही गोष्टींचा त्याग करायला शिकलं पाहिजे. म्हणजे जसं की जे कोणी व्यसन करत असेल तर त्यांनी हे 9 दिवस करायचं नाही, म्हणजे तुमची इच्छाही निघून जाईल. हे आपल्या शरीरासाठी वाईटच असतं. तुमची इच्छाही निघून जाईल म्हणजे तुमचं ते आपोआप सुटून जाईल. त्यामुळे ह्या 9 दिवसात तुम्हाला काही व्यसन हे करायचं नाही. व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटं बोलणं टाळावं. तसं तर खोटंच बोलू नये, पण हे आपल्याकडून काही शक्य होत नाही. त्यामुळे किमान ह्या 9 दिवसाच्या व्रतामध्ये तरी किमान खोटं बोलणं टाळावं. मनावर नियंत्रण ठेवावे. शिवाश्राप देणं टाळावं. परअन्न घेऊ नये, म्हणजेच कोणाच्या घरी जाऊन काही खाऊ नये. त्याचबरोबर घटातील धान्य जर तुमचे उगवत नसेल तर काय करायचं? तर त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. जेथे आपण पूजा मांडणी केली आहे ती बंदिस्त खोलीमध्ये असू शकते, किंवा तिथं हवा यायला जागा नसेल, किंवा आजूबाजूला सगळं कोंदट वातावरण जर असेल तरीसुद्धा आपले घट हे उगवत नाही. घटाला बुरशी येते किंवा विरळ घट हे उगवतं, म्हणजे नीट घट हे उगवत नाही. त्याला आपण धन म्हणतो, ते धन नीट उगवत नाही. तर त्याच्यामध्ये शुभ अशुभ असं काही नसतं. शुभ अशुभ असं काही तुम्ही मनात आणू नका. आपण आपल्या मनापासून व्रत करतोय हेच देवीला पुरेसं असतं.
त्यामुळे वेदिकेमधील किंवा घटामधील धान्य उगवले नाही तर हे सगळं वातावरणावर किंवा नैसर्गिक असतं. शुभ अशुभ असे काही नाही. जे काही ते सर्व मनापासून सेवा आपल्याला करायची आहे किंवा आपलं काम आपल्याला करायचं आहे, त्याचे फळ आपल्याला आपली कुलदेवी नक्कीच देत असते. त्यामुळे ती तुमच्या इच्छा सर्व पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आपण स्वच्छ मनाने आणि साफ मनाने जर सेवा केली तर देवी आई आपली इच्छा नक्कीच पूर्ण करते. त्यामुळे जोपर्यंत तुमचा अखंड दिवा चालू आहे तोपर्यंत घर सोडून कोणीही जाऊ नका. तशी वेळ आली तर कोणीतरी घरी थांबावे किंवा जर जावंच लागलं, आता जर पर्यायच नसेल तर काय करायचं आहे, घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि 1 माळ 9 मंत्राची करायची आहे. असं केल्याने म्हणजे जे काही मनामध्ये तुमची जे काही शंका असेल की आपण आता कुलूप लावून गेलो आहे तर त्या 9 मंत्राने किंवा आपण मंत्र जापाने ते निघून जातं आणि सगळं व्यवस्थित होतं. तर घटस्थापना केली जर नसेल तरी तुम्ही जर उपवास करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता, त्याला कुठलंही बंधन नाही. जर तुम्ही घटस्थापना केली नसेल तरीसुद्धा घटस्थापनेच्या दिवशी देवांना स्नान घालून देव तुम्हाला विड्याच्या पानावर स्थापन हे करायचे आहे व दसऱ्याशिवाय त्यांना हात लावायचा नाही. फक्त फुलं जर तुम्हाला वाहायचे असेल तर ते तुम्ही वाहू शकता, सुकलेले फुलं हे काढू शकता. पण जर देव हलणार असेल तर तुम्ही फक्त नवीन फुलं ठेवू शकतात. ते सुकलेले फुलं तुम्ही तसेच राहून दिले तरी सुद्धा चालेल. तर हे सर्व जेव्हा आपण घट हलवतो तेव्हा ते निर्माल्यामध्ये आपण काढू शकतो. तर विधवा महिलांनी कुलदेवीची सेवा करावी का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो. तर हो, विधवा महिलेने सुद्धा कुलदेवीची सेवा करू शकतात. त्याला तुम्ही घटसुद्धा बसवू शकता आणि कुलदेवीची सेवासुद्धा करू शकता. कुलदेवीचे उपवाससुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तर कुलदेवीची आपल्या सेवा करण्यासाठी कुठलंही बंधन नसतं. फक्त काही नियम असतात की ते आपल्याला पाळायचे असतात. अगदी छोटे छोटे नियम आहे तर ते आपण नक्की पाळू शकतो. जर उपवासाचं म्हटलं तर तुमची तब्येत खराब होणार असेल, जर तुम्ही गरोदर महिला असाल तर आपण उपवासाचे पदार्थ खाल्ल्यावर आपलं पोट दुखू शकतं किंवा ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं. साबुदाणा तर नसतोच चांगला, त्यामुळे तुम्ही ते उपवास अवॉइड केलं तरीसुद्धा चालेल, काहीच अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. जर सुतक आलं तर तुम्ही इतर कोणाकडून तरी पूजाही करून घ्या. नैवेद्य किंवा माळ पूजा ही तुम्ही शेजारच्यांकडून किंवा तुमच्या घरातले कोणी असेल ज्यांना सुतक नसेल तुम्ही त्यांच्याकडून पूजाही करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीचे उपवास करायचे आहे. घट जर उगवले नाही तर कुठल्याही शंका कुशंका मनात आणायच्या नाही. ते निसर्गावर असतं. वातावरण जसं चेंज होतं तसं मानवी जीवनावर सुद्धा आपल्या परिणाम होतो, तसाच या फुलझाडांवर सुद्धा त्याचा परिणाम हा होत असतो. आपण आपली केलेली सेवा ही पूर्णपणे मनोभावे ही आपल्या कुलदेवीच्या चरणी ही अर्पण करायची असते आणि तिचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळतच असतो. त्यामुळे कुठल्याही शंका शुभ अशुभ असं काही मानण्याची गरज नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.